दरम्यान अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स आता सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये नोंद असल्याचंही सूत्रांकडून कळतंय। या ब्लॅक बॉक्सवर चारही बाजूंनी अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत। शिवाय बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये डायरीमध्ये ऑनलाईन याची नोंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। AAIBचे अधिकारी के रामचंद्र यांनी पाहणी करून हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद केली होती असंही सूत्रांकडून कळतंय। अजितदादांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याआधी ब्लॅक बॉक्स काही प्रमाणात जळाल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर आता हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची बारामती तालुका पोलीस ठाण्यात नोंद आहे। ब्लॅक बॉक्सवर चारही बाजूंनी अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत। तर बारामती तालुका पोलीस ठाण्यात डायरीमध्ये ऑनलाईन याची नोंद करण्यात आली आहे। AAIBचे अधिकारी के रामचंद्र यांनी पाहणी करून ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद केली होती। या ब्लॅक बॉक्सवर चारही बाजूंनी अधिकाऱ्यांच्या सह्या करण्यात आल्याची आणि स्टेशन डायरीमध्ये ऑनलाईन नोंद करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक शंका सुद्धा उपस्थित झाल्या होत्या आणि टीका सुद्धा करण्यात आली होती। ब्लॅक बॉक्सच खरा अर्थ अजून त्याच्यामध्ये का त्याच्याबद्दल हे झालेलं नाही, स्पष्टीकरण केलं गेलं नाही। फक्त चर्चा होत आहेत। कोण बोलतं ब्लॅक बॉक्स जळाला आहे, कोण बोलतं अर्धवट जळाला आहे, कोण बोलतो सुरक्षित आहे। माझ्या माहितीप्रमाणे ह्या ज्या वावड्या किंवा ह्या चर्चा होत आहेत त्याच्यावर काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे। ब्लॅक बॉक्स बाहेरून सुरक्षित आहे पण आत आहेत की नाही काय नाही या सर्व गोष्टी हे मला वाटतं DGCIचा जो रिपोर्ट येईल त्याच्यानंतर आणि फॉरेनेक्स जी संस्था असते त्यामध्ये सर्व बघितल्यानंतर होईल। आज जरी देखील नोंद झाली म्हणून ही चर्चा करणं कितपर्यंत योग्य हा एक प्रश्न आहे। पण ह्याची सोक्षमोक्ष हे पूर्ण जोपर्यंत सिव्हिल एव्हिएशनचे लोक याच्यातली माहिती देत नाही तोपर्यंत त्याबद्दल आता काही तर्कविर्क लावणं योग्य